मुळातच प्रणिती शिंदे निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांवरती म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत। आता आपल्या माध्यमातून आम्हाला त्यांची बैठ समजली की ते म्हणतायत की आम्ही कलेक्टरांना भेटलो आणि याबाबतचं बोलणं झालं। एकीकडे छाननीची प्रक्रिया सुरू असताना निकाल यायच्या आधी जर लोकप्रतिनिधी जाऊन जर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल हे तर कायदेशीर चुकीचं बाब आहे। आम्ही स्वतः कलेक्टर महोदयांना विनंती करणार आहे, जर कुठलेही लोकप्रतिनिधी या प्रक्रियामध्ये त्या कक्षामध्ये आत येण्याचा जर कोणाकडनं प्रयत्न झाला असेल किंवा आले असतील निकाल येण्यापूर्वी तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे करून। आणि त्यांचा जो आरोप आहे मुळात काँग्रेस पक्षाकडे कुठून आले सूचक, त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात फक्त 2 सदस्य आहेत तर काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे 10 नसल्यामुळेच त्यांना कुठेतरी ह्या लोकांना पळवावं लागतंय। आज भाजपच्या काही नगरसेवकांना घेऊन त्यांनी दुसऱ्या उमेदवारांच्या वरती सह्या करून घेतलेले आहेत। दुसऱ्या आणखीन एका भोसले नामक उमेदवाराचं सुद्धा प्रतिज्ञापत्र त्यांनी सुद्धा दाखल केलेलं आहे की ती त्यांची सही नाहीये आणि त्या ठिकाणी बनावट सही त्या ठिकाणी झालेली आहे। तर कुठेतरी निवडणुकीत पराभव होणार आहे हे खात्री असल्यामुळं प्रणिती शिंदेच हे सगळं ठरवून या ठिकाणी करतायत आणि एक चित्र वेगळं आपल्या समोर मांडण्याचा त्यांचा खटाटोप या ठिकाणी सुरू आहे। बनावट सहीचा आरोप केलेला आहे भाजपने, या संदर्भात काही गुन्हा दाखल होणार आहे का? 100% आमच्या भाजपचे जे काही नगरसेवकांचे सह्या या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातनं झालेले आहेत आम्ही सगळे या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहोत। आणि एकीकडे आता आम्हाला असं समजतं की प्रणिती शिंदे स्वतः जर म्हणत असतील की ते सह्या आम्ही घेतलेले आणि आमच्या समक्ष घेतलेले असतील तर त्या चौकशी करून जर त्यांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप आढळून असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे करून ही आमची भूमिका ठाम असणार आहे करून।